पोट्टे आता काय म्हणता येतं, खूप दिवस झाले आपण क्लास घेतलेला नाही. आपला जो क्लास आहे होळीमुळे काय झालं, थोडा डिस्टर्ब झाला, थोडा बंद झालेला होता. आता बघा आपण पुन्हा कंटिन्यू करतो. काय म्हणत आहे बघा, इन अ फिगर क्वाड्रिलेटरल एबीसीडी इज अ पॅरलोग्राम. क्वाड्रिलेटर काय तुमचा पॅरलोग्राम एबीसीडी. त्यानंतर पी अँड क्यू आर मिड पॉइंट ऑफ साइड ए बी अँड डी सी. डबल झालेलं आहे ते. त्यानंतर मिड पॉइंट ऑफ साइड ए बी अँड डी सी रिस्पेक्टिव्हली. Then prove that quadrilateral AP बघा APQC सॉरी APCQ हा काय म्हणते quadrilateral APCQ is a parallelogram. तुम्हाला हा जो छोटावाला दिसतोय हा पॅरलोग्राम आहे की नाही ते आहे असं तुम्हाला दाखवायचं आहे. आता पॅरलोग्राम आहे की नाही हे कशावर आपण सांगू शकतो, जर त्याच्या अपोजिट साइड काय असेल पॅरलल असेल, सोबतच त्याच अपोजिट साइड काय असेल तुमच्या कॉन्ग्रुएंट असेल तर आपण तो पॅरलोग्राम आहे असं म्हणू शकतो. किंवा त्याचे अपोजिट अँगल जर कॉन्ग्रुएंट असेल तेव्हा तो आपण त्याला काय म्हणू शकतो पॅरलोग्राम आहे असं म्हणू शकतो. मग आता या गोष्टी अँगलची गोष्ट केली नाही आहे पण साइडची गोष्ट केलेली आहे त्यांनी. तर आपण काय करू, त्या साइडच्या याच्यावर म्हणजे साइडला जे असतात हे तुमची एपी आणि क्यूसी याला काय करू पॅरलल आणि एक काय दाखवू कॉन्ग्रुएंट सुद्धा दाखवून देऊ. म्हणजे काय म्हणतात हा जो क्वाड्रिलेटरल आहे तुमचा पॅरलोग्राम आहे असं आपण सांगू शकतो. मग आता यासाठी बघा पहिल्यांदा जे दिलंय प्रूव्ह आहे म्हणताय म्हणून आपण पहिल्यांदा काय करू त्याचं गिवन लिहून टाकू. मग लिहिताना इथं काय येणार गिवन. गिवन काय दिलेलं आहे हे तुमचं दिलंय बघा. काय म्हणतात पी अँड क्यू आर काय दिलंय इन क्वाड्रिलेटरल कोणता ए बी सी डी इन क्वाड्रिलेटरल ए बी सी डी सॉरी इन पॅरलोग्राम ए बी सी डी. हा एबीसी पॅरलोग्राम आहे. पॉइंट कोणते पी अँड क्यू आर काय आहे ते मिड पॉइंट. हे दोन्ही मिड पॉइंट आहे. अँड पुन्हा काय दिलंय मिड पॉइंट ऑफ साइड कोणत्या कोणत्या ए बी अँड साइड दिलंय सीडी म्हणा किंवा डीसी म्हणा डीसी रिस्पेक्टिव्हली. हे त्यांनी दिलंय. जे दिलं होतं ते आपण जशान तसं लिहिलं. त्याच्यानंतर बघा आपल्याला प्रूव्ह काय करणे आहे तिथं काय लिहिणार मग टू प्रूव्ह. जे प्रूव्ह करायचं आहे त्याला टू प्रूव्ह मध्ये लागते. टू प्रूव्ह मध्ये काय लिहायचंय क्वाड्रिलेटरल APCQ इज अ काय दाखवायचं आहे इज अ पॅरालेलोग्राम. आपण आपल्या मतात काहीच नाही दिले त्यांनी सांगितलं तेच दिलंय बघा. त्यांनी दिलं होतं हा पॅरलोग्राम आहे म्हणून आणि हा त्या साइडचं काय मिड पॉइंट आहे म्हणून हे सांगितलं होतं. सोबतच बघा त्यांनीच प्रूव्ह करायला सांगितलं APCQ हा काय आहे पॅरलोग्राम हे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं होतं. आता प्रूफ करायला सांगितलं इथं काय लिहायचं मग टू प्रूफ झालं इथं लिहायचं सुरू करायचं प्रूफ. आता प्रूफ लिहिताना एक लक्षात ठेवा त्याने काय म्हटलं होतं बघा जे दिलंय त्याच्यापासून सुरुवात करायची. एबीसीडी हा पॅरलोग्राम असं त्यांनी दिलेलं होतं. पॉइंटचं बघा काय म्हणतात पी अँड क्यू आर मिड पॉइंट ऑफ साइड कोणत्या एबी आणि सीडी. आता बघा जर पी या साइडचा जर मिड पॉइंट असेल तर या पी न काय केलेलं आहे या एबीचे दोन सारखे तुकडे केले आहे. जर दोन सारखे तुकडे केले असेल तर आपण ए पासून पी पर्यंत जर अंतर पकडलं एपी जर पकडलं हे काय होणार या एबीच्या अर्ध असणार. सोबतच क्यू जर मिड पॉइंट म्हणलं याने सीडीचे दोन सारखे अंतर केलेलं आहे. मग सीडीचे जर दोन सारखे तुकडे केलेत काय असणार मग या तुमच्या सी पासून क्यू पर्यंत अंतर हे काय असणार या पूर्ण सीडीच्या अर्ध असणार. म्हणजे काय लिहिता येते काय लिहिता येते तुमचं देअरफॉर एपी इज इक्वल टू काय लिहिता येणार हाफ असणार कशाच्या एबीच्या. याला इक्वेशन नंबर 1 आणि याच्या मागे कारण लिहून टाकू काय पी इज अ काय मिड पॉइंट ऑफ कशाचा एबी. त्याच्यानंतरच बघा सीडी वरून जर पकडलं तर काय दिसते सी क्यू किंवा क्यू सी लिहिलं तर चालते. क्यू सी इज इक्वल टू किंवा सी क्यू इज इक्वल टू काय करू हाफ असणार कशाच्या सीडीच्या. याला इक्वेशन नंबर 2 कशावरून क्यू इज अ काय होता मिड पॉइंट ऑफ कशाचा होता सीडी. त्यांनी सांगितलं बघा सीडी म्हणा डीसी ची गोष्ट केली डीसी लिहून टाकू. क्यू जो होता तो काय आता मिड पॉइंट होता डीसीचा. मग आता हे दोन झाले. आता बघा हे जर मिड पॉइंट होते आपण जर लिहितो म्हटलं काय लिहिता येणार मग हा जो ए बी आहे हा कोणाच्या बरोबर असते याच्या बरोबर असतात. मग काय लिहिता येणार देअरफॉर ए बी इज इक्वल टू काय लिहिता येणार सीडी किंवा डीसी. कशावरून काय तुमचा क्वाड्रिलेटरल ए बी सी डी इज अ काय होता
पॅरलोग्राम जर तो पॅरलोग्राम असेल तर हे काय असणार, अपोजिट साइड काय असतात, ABCD काय असते त्याचे कॉन्ग्रुएंट असतात. ABCD जर कॉन्ग्रुएंट असेल तर काय लिहिता येणार मग, एक मिनिट काहीतरी डिस्टर्बन्स आला आपल्या याच्यात. आता बघ काय झालं तर CQ हे झालं होतं आपलं Q इज मिड पॉइंट. आता आपल्याला त्याने काय सांगितलं ABCD आहे तो काय पॅरलोग्राम आहे. देअरफॉर काय दिसतंय, क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरालेलोग्राम. हा जर पॅरलोग्राम असेल तर आपण एक गोष्ट शिकलो होतो पहिल्या लेक्चरमध्ये, काय म्हणलं होतं, पॅरलोग्रामचे अपोजिट साइड काय असतात, इक्वल असतात किंवा कॉन्ग्रुएंट असतात. मग देअरफॉर काय लिहिता येते, देअरफॉर कोणती AB इज इक्वल टू कोणती साइड असणार त्याची, CD असणार. साइड AB कोणाची इक्वल असणार, CD च्या. कशावरून याला इक्वेशन नंबर 3 देऊन देऊ आणि लिहून टाकू अपोजिट साइड ऑफ, अपोजिट साइड ऑफ कशा होत्या, पॅरालेलोग्राम. पॅरालेलोग्रामची काय होती, अपोजिट साइड होती. मग आता अपोजिट साइड होत्या ती इक्वल झाली. आता जर बघा हा AB आणि CD ला जर आपण काय करू, मल्टिप्लाय केलं दोन्ही साइडने, काय करू, मल्टिप्लाय बोथ साइड बाय हाफ. किती मल्टिप्लाय करायचंय, हाफ न मल्टिप्लाय करून टाकू दोन्ही साइडला. काय होणार मग, देअरफॉर याला जर अर्ध्यानं मल्टिप्लाय केलं तर 1/2 AB येणार, इज इक्वल टू याला मल्टिप्लाय केलं तर 1/2 CD किंवा DC येणार, DC. हे झालं इक्वेशन नंबर आपलं 3 देऊ, याला नाही देऊ, याला देऊ इक्वेशन नंबर 3. आता जर आपण बघितलं काय दिसतंय बघा, हाफ AB इज इक्वल हाफ DC दिसून राहिलं. आता हाफ AB म्हणजेच काय होतं आपलं AP होतं, हाफ DC म्हणजेच काय होतं CQ होतं. याच्यावरून काय लिहिता येते, देअरफॉर AP इज इक्वल टू काय लिहिता येणार, CQ. कशावरून लिहिलं आपण, फ्रॉम 1 and 2, 1 आणि 2 वरून लिहिला. आता बघा 1 आणि 2 वरून जर लिहिलं AP इज इक्वल टू CQ आला, आपला हा जो आला हा याच्यासोबत काय आला, कॉन्ग्रुएंट आला. आता जर हे याच्यासोबत कॉन्ग्रुएंट असेल तर याच्यातच जर आपण बघितलं काय दिसतंय, आता हे याच्यासोबत कॉन्ग्रुएंट झाला, आपण पॅरलल सुद्धा दाखवायचं आहे. मग आता बघा जर AP इज इक्वल टू CQ असेल तर AB तुमच्या CD सोबत काय असतात, पॅरलल सुद्धा असतात. काय लिहिता येते, देअरफॉर अल्सो AB पॅरलल टू काय सोबत, DC. कशावरून, अपोजिट साइड ऑफ कशाच्या, पॅरालेलोग्राम. जर हे अपोजिट साइड ऑफ पॅरलेलोग्राम असेल तर आपल्याला काय लिहिता येते बघा, AB पॅरलल झाला CD ला, तसा सेम टू सेम आपल्याला काय पॅरलल दाखवता येते. मग हे थोडस आपला प्रश्न खोडून टाकतो. बघा मग सेम टू सेम आपल्याला काय दाखवता येईल, AB जर तुमच्या CD ला पॅरलल असेल तर दॅट इज काय दाखवता येईल आपलं, मग AB पॅरलल CD ला आहे तर AB म्हणजेच कोण होता, इकडे बघून काय ABCD होतं. AB च्या आपण काय लिहू शकतो, AP लिहिता येत होतं, म्हणजे काय, दॅट इज AP पॅरलल टू. कशाला होणार तुमचं, AP पॅरलल टू. याला जर आपण देतो म्हणलं इक्वेशन नंबर 4 देऊन देऊ, AP पॅरलल टू कशाला होणार, तुमच्या CQ ला होईल किंवा QC ला होईल. कशावरून, जर आपण चांगल्याने बघत असेल तर काय दिसतंय, याला इक्वेशन 1 देऊन देऊ 5 नंबरचं. बघा काय दिसलं, AP जर तुमच्या कशाला, CQ ला जर तुम्ही पॅरलल करत असेल, कशावरून होत आहे, आता हे अपोजिट साइड ऑफ पॅरलोग्राम होतं, बरोबर आहे. आता हे सुद्धा यासोबत काय अपोजिट साइड आहे. पण एक लक्षात घ्या, आता A, P आणि B एका लाईनीत आहे आणि D, Q आणि C एका लाईनीत आहे, म्हणून काय होणार मग, A, P, B, कॉमा इथं काय ना D, Q, C हे सर्व एका लाईनीत आहे, म्हणून हे काही दाखवू शकतो आपण याच्यासारखी, याला सुद्धा पॅरलल दाखवू शकतो. तर देअरफॉर फ्रॉम 3 बघा आता फ्रॉम किती 5, हे वाला 5 आणि हे वाला 4 आणि 5, फ्रॉम 4 and 5, 4 आणि 5 वरून आपण काय लिहिलं बघा, 4 वरून काय लिहिलं ते AP कॉन्ग्रुएंट टू किंवा इक्वल टू काय लिहिलं ते QC आणि एक तुमचा 5 वरून काय लिहिता येते AP पॅरलल टू QC. आज जर समजा बघा एकाच क्वाड्रिलेटरच्या एक साइड पॅरलल असेल, ती साइड जर कॉन्ग्रुएंट असेल तर तो क्वाड्रिलेटर काय असते, पॅरलोग्राम असतात. देअरफॉर त्याला ते क्वाड्रिलॅटरल इज पॅरालेलोग्राम इफ इट्स साइड इज
पॅरलल अँड कॉन्ग्रुएंट. तर देअरफॉर काय लिहिता येणार मग तुमचा हा जो तुमचा दिलेला आहे कोणता क्वाड्रिलॅटरल APCQ इज काय आहे तुमच्याकडे पॅरालेलोग्राम. अशा प्रकारे आपण याला काय सॉल्व्ह करू शकतो. आता बघा याच्या नंतरचं using opposite angle test for parallelogram. बघा आता काय म्हणता येतं युजिंग अपोजिट अँगल टेस्ट फॉर अ पॅरलेलोग्राम प्रूव्ह दॅट एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरलेलोग्राम. आता अपोजिट अँगल टेस्ट म्हणलं काय होते आपल्या पॅरलेलोग्रामची अपोजिट अँगल टेस्ट काय त्याचे जे अपोजिट अँगल असतात ते काय असतात एकमेकांना त्याला नाव देऊन देऊ ABCD. कोणी ड्रॉइंग वर हसायचं नाही आपली ड्रॉइंग अशीच आहे एक नंबर आहे कोणी हसणार नाही एवढं लक्षात ठेवा. बघा ABCD पॅरलेलोग्राम आहे असं त्यांनी म्हटलं याला काय दाखवायचं हा रेक्टँगल आहे प्रत्येक रेक्टँगलला पॅरलेलोग्राम असते असं आपल्याला दाखवायचं आहे. बघा मग आता काय म्हणता येतं हा जर आपण म्हटलं की हा रेक्टँगल आहे रेक्टँगलचे प्रत्येक अँगल किती असतात 90 डिग्री. आपण प्रूफ देत आणि काय लिहिता येते प्रूफ जर लिहितो म्हटलं काय लिहिता येणार मग इन रेक्टँगल कोणता रेक्टँगल आहे ABCD काय दिसते अँगल A बरोबर अँगल B बरोबर अँगल C बरोबर अँगल D बरोबर किती 90 डिग्री असं असतात. प्रत्येकाचं माप किती असते 90 डिग्री. तर देअरफॉर काय लिहिता येते अँगल A बरोबर अँगल B बरोबर अँगल C बरोबर अँगल D काय लिहिता येणार इच 90 डिग्री. काय लिहिता येणार मग बघा प्रत्येक 90 डिग्री असेल तर A च्या अपोजिट C आहे मग याच्या अपोजिट हा झाला 90 180 हा सुद्धा 180 झाला मग दोघांचे माप किती झालं 180 होणार दोघं मिळून. म्हणजे हा काय झाला तुमचा पॅरलेलोग्रामचे जे अपोजिट अँगल असतात हे कसे असतात कॉन्ग्रुएंट असतात. हा 90 होईल हाही 90 होईल इक्वल होणार हे सुद्धा इक्वल होईल. मग काय येणार देअरफॉर काय लिहिता येते अ क्वाड्रिलॅटरल अक्षरातली अ क्वाड्रिलॅटरल इज पॅरालेलोग्राम कधी असते इफ इट्स अपोजिट अँगल किंवा इफ इट्स अपोजिट पेअर ऑफ अपोजिट अँगल इफ इट्स पेअर ऑफ अपोजिट अँगल इज काय असतात कॉन्ग्रुएंट. काय असतं म्हणतो आपण जर तो क्वाड्रिलॅटरल तुमचा जो असतात काय असू शकते पॅरलेलोग्राम असू शकते कधी जेव्हा त्याची अपोजिट अँगलची पेअर जे असतात ते काय असतात कॉन्ग्रुएंट असतात. देअरफॉर काय येणार मग तुमचा क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ काय असणार आहे पॅरालेलोग्राम. बस एवढं सोपं होतं एकदम काही कठीण नव्हतं. बघा काय केलं तर हा एक रेक्टँगल बघला ABCD त्यात काय म्हणता ABCD चे चारही अँगल कसे 90 अंश ते आपण सांगितलं होतं. त्यांनी काय म्हटलेलं बघा प्रत्येक रेक्टँगलला काय असते पॅरलेलोग्राम असते हे आपल्याला दाखवायचं. रेक्टँगलची प्रॉपर्टी आपल्याला माहिती प्रत्येक अँगल 90 चा असते तेच प्रॉपर्टी आपण इथे यूज केली आणि तेच लावले काय क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम इफ इट्स अपोजिट पेअर ऑफ अपोजिट अँगल इज कसे असतात कॉन्ग्रुएंट असतात. तर आपण एक प्रॉपर्टी शिकलोय कोणती ह्या अँगल सोबत त्याच्या अपोजिट अँगल काय असते इक्वल असते ह्या अँगल सोबत त्याच्या अपोजिट अँगल इक्वल असते. हे आपण क्वाड्रिलॅटरलची पॅरलेलोग्रामची प्रॉपर्टी शिकताना आपण शिकलेलो होतो तेच प्रॉपर्टी यूज करून आपण याला काय केलं सॉल्व्ह केलं आहे. आता बघा याच्या नंतरचं
बघा बे आता थोडासा लिहायला वेळ लागला. काय म्हणतात इन फिगर जी इज अ पॉइंट ऑफ कॉन्करन्स. जी जो आहे तो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे. इथं एकामेकाला काय झाले हे जे तुमचे जे दिसत आहेत मीडियन किंवा आपण काय म्हणतो अँगल बायसेक्टर म्हणतो. हे अँगल बायसेक्टर जिथं एकामेकाला इंटरसेक्ट झाले त्याला म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्करन्स. ठीक आहे. समोर ऑफ अ मीडियन ऑफ ट्रायंगल डीएफ. बघा हा जो डीएफ दिसतोय या ट्रायंगलचा जी काय पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे. टेक अ पॉइंट एच ऑन अ रे डीजी. तर हा तुम्ही बघितला असेल डीजी नावाचा जो रे आहे याला थोडस बाहेर वाढवायचं राहिलं. हा जो डीजी नावाचा रे आहे याच्यावर काय घ्यायचं आहे जी नावाचा पॉइंट घ्यायचा आहे. बघा ऑन अ रे डीजी एच पॉइंट एच दिसतंय इथं ऑन अ राईट सच दॅट डीजीएच इज अँड डीजी इज इक्वल टू जीएच. बघा हा जो आहे आणि याचं अंतर काय झाला इक्वल झालाय. देन प्रूव्ह दॅट काय म्हणतात क्वाड्रिलॅटरल कोणता GEHF इज अ पॅरलोग्राम. आपल्याला काय प्रूव्ह करून दाखवायचा हा जो तुमचा GEHF आहे हा जो दिसत आहे GEHF हा पॅरलोग्राम आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. आता तो पॅरलोग्राम असं दाखवताना पहिलं जे दिलेलं आहे त्याच्यापासून सुरुवात करू. मग तुम्हाला जे दिलं आहे त्याच्यात काय करायला पहिलं लिहिताना प्रूफ लिहिताना पहिलं काय लिहावं गिवन काय काय दिलेलं आहे. बघा काय म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे मीडियनचा या ट्रायंगल मध्ये पॉइंट एच आणि हे काय डीजी हे तुमचे इक्वल आहे. एवढी गोष्ट आपल्याला लिहायची. काय दिसते मग पॉइंट कोणता जी इज अ पॉइंट ऑफ कशाचा कॉन्करन्स ऑफ मीडियन. मीडियन तो काय मीडियनचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे. पुन्हा काय म्हणताय बघा सच दॅट डीजीएच अँड जीडी. पुन्हा काय लिहिते ते अँड आपण शॉर्टकट देऊन टाकू डीजी इज इक्वल टू काय लिहिते ते जीएच. एवढ्या गोष्टी त्यांना दिलेल्या आहे. सोबतच आता तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे तर काय लिहायला लागेल टू प्रूव्ह काय प्रूव्ह करणे आहे क्वाड्रिलॅटरल GEHF इज अ पॅरालेलोग्राम. हा पॅरालेलोग्राम आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर काय लिहितो आपण टू प्रूव्ह झाल्यावर प्रूफ. आता प्रूफ लिहिताना एवढं लक्षात ठेवायचं इथं काय घेऊन घेऊ एक जो पॉइंट आहे त्याला आपण नाव देऊन देऊ जिथं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन झालं त्याला नाव दिलं P. ठीक आहे. P इज अ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असं आपण नाव देऊन देऊ. आता बघा मग काय झालं जेव्हा तुम्ही हा लिहित आहे गिवन जे लिहिलंय त्याच्यापासून सुरुवात करू. काय दिसते पॉइंट जी इज अ पॉइंट ऑफ कॉन्करन्स. आता पॉइंट ऑफ कॉन्करन्सचं काम काय असते ही जे तुमचा मीडियन असते त्याचा 2:1 रेशो मध्ये तोडण्याचं काम असतात. मग काय लिहिते ते पॉइंट जी इज अ पॉइंट ऑफ कॉन्करन्स which divide the segment किंवा median divide the median 2:1 रेशो. काय करतात मीडियनला कशात काढते तो 2:1 रेशो मध्ये त्याला तोडतात. मग आता 2:1 रेशो मध्ये जर तोडत असेल तर बघा आता इथून इथपर्यंत मीडियन आहे म्हणजे काय झालं तुमचा जो जी आहे डीजी आहे त्यानं काय केलं डीजी आणि जीपी चे काय केले दोन सारखे तुकडे केलेले आहेत. देअरफॉर काय लिहिता येते मग डीजी इज इक्वल टू काय लिहितं ना 2GP. आता कशावर लिहिलं बघा जर 2:1 आहे इथून इथपर्यंत 2 इथून इथपर्यंत काय झाला 1 बरोबर आहे तेव्हा ना 2:1. आता 2:1 जर हा काय याच्या डबल आहे याच्या काय हा डबल आहे मग इथं काय ना 2 इथं काय झालं डीजी बरोबर आहे म्हणजे काय झालं डीजी बरोबर 2GP. आता 2GP जर झाला तर काय लिहिता येणार देअरफॉर. आता हा जो तुमचा डीजी आहे हा कोणाकोणापासून बनून आहे इथून इथपर्यंत म्हणजे काय झालं डीजी आणि जीपी पासून बनून आहे बरोबर आहे ना. म्हणजे काय येणार एक मिनिट थोडस चुकलं वाजर चुटकी. आता बघा काय केलं आपण याच्यात हा जो एक पी आहे तो काय केला हे जे इथून एक मीडियन टाकलेलं होतं हा मीडियनला समोर जेव्हा समोर नेऊ जेव्हा तो काय करा हा जो EF आहे या साईडला इथं काय इंटरसेक्ट करेल त्याला इंटरसेक्ट करायचं. त्या इंटरसेक्ट पॉइंटला नाव काय देऊ पी. म्हणजेच काय होणार दी मीडियन ड्रॉन
फ्रॉम कशातून काढला होता, पॉइंट डी इज इंटरसेक्ट लाईन म्हणा किंवा लाईन किंवा साइड लाईन EF ऍट पॉइंट कोणता आहे, P. कोणत्या पॉइंटवर, P पॉइंटवर. P पॉइंटवर आहे तर काय ते बघा. मग हा जर P पॉइंटवर आहे तर P काय झाला, मग इथं मीडियन होणार, बरोबर आहे. मग मिड पॉइंट होणार. आज जर इथं बघत आहोत तर काय दिसतंय, हा GP जर तुम्ही बघितलं DGP हे जर अशी एका लाईनीत आहे, बरोबर आहे. सोबतच बघा काय म्हणताय, आता हा जो G आहे कॉन्करन्स होता, तर कॉन्करन्स काम काय असते, तो मीडियनला काय करतो 2:1 रेशो मध्ये तोडतात. मग काय येतात, देअरफोर पॉइंट काय येणार, G इज अ concurrence point. G is a concurrence point. तो काय concurrence point आहे, तर therefore काय असते, the concurrence point divide median in 2:1 रेशो. कशात तोडते, तो 2:1 रेशो मध्ये तोडतात. मग आता 2:1 रेशो मध्ये जर तोडत असेल तर काय असतात, मग देअरफोर 2:1 म्हणजे कोणता, हा मीडियन आहे तुमचा इथून इथपर्यंतचा, तर हा पार्ट असते 2 आणि हा पार्ट असते 1. म्हणजेच काय झालं, देअरफोर DG इज इक्वल टू काय असणार तुमची GP इज इक्वल टू काय असणार 2:1. तर याचा बघितला तर हा याच्यासोबत काय, याचा याच्यासोबत रेशो घेतलाय, हा याला डिवाइड राहील. म्हणजेच काय होणार, DG by GP इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 1. तर हा जर GP इकडे मल्टिप्लाय केला आणि याला इकडे मल्टिप्लाय केलं काय, तर देअरफोर DG इज इक्वल टू 2 इंटू हा इकडे मल्टिप्लाय झालं 2GP. याला दी इक्वेशन नंबर 1. आता जर आपण याला चांगल्याने जर बघितलं काय दिसते, हा जो DG आहे बघा, आता हा जो DG आहे हा कशा कशाने बनलेला आहे, इथून इथपर्यंत जर बघितलं तर कशाने बनलेला आहे बघा, इथपर्यंत बनलेला आहे पूर्ण DG आणि GP न. म्हणजे आता DP जो आहे तो कशा बनलाय, DG आणि GP न बनलेला. मग ते काय लिहिता येते, चुकते रे साला. बघा काय दिलंय त्यांनी, आता DG इज इक्वल काय झालं 2GP. आता आपल्याला माहित आहे DG इक्वल टू काय होतात, GH आहे. आता मग काय होणार, देअरफोर जर DG इक्वल टू GH आहे म्हणजे ह्या इथून इथपर्यंतचा भाग इथून इथपर्यंत भागाच्या काय इक्वल आहे. म्हणजेच काय ना, देअरफोर आपल्याला माहित आहे DG इज इक्वल टू GH. हे काय आपल्याला गिवन आहे. मग काय लिहिता येते, देअरफोर हे GH कशा बनलाय, GP आणि PH पासून बनलाय. देअरफोर DG इज इक्वल टू काय लिहिता येते, GP प्लस PH लिहिते, GP प्लस PH. आता बघा आपण जर बघितलं तर DG इज इक्वल टू काय होतं, 2GP होतं. DG इज इक्वल टू काय टाकता येणार आपल्याला, 2GP बघा आता काय म्हणता येतात, DG इज इक्वल टू GP प्लस PH. आता बघा DG इक्वल टू काय लिहिलं, 2GP लिहिलं होतं. 1 वरून काय लिहिता येते, D जागी 2GP इज इक्वल टू GP प्लस PH. आता बघा हा GP प्लस आहे, इकडे काय होणार, याला कारण देऊन देऊ फ्रॉम 1. आता बघा तो GP जर इकडे आणला काय होणार, 2GP जशांत 6 प्लस चा इकडे आला मायनस चा GP बरोबर PH. आता जर आपण बघितलं 2 मधून 1 गेला किती येणार, GP बरोबर PH. आता बघा हा जो आहे GP हा इथून इथपर्यंतची लाईन ही काय झालं, हे जे PH आहे याच्यापर्यंत इक्वल झाली. म्हणजेच काय झालं, हा जर याच्या इक्वल होत असेल तर हा जो P आहे हा काय झाला, या लाईनचा काय झाला मिड पॉइंट झाला. मग जर आपण विचार करतो म्हटलं काय, हा जर क्वाड्रिलेटरल पकडला कोणता, GEHF. आता बघा मग आता हे झालं. आता इथून जर करतो याचा जर विचार करतो म्हटलं काय दिसतंय, बरोबर. इन क्वाड्रिलेटरल कोणता पकडू आता, GPPH सॉरी GE. therefore in quadrilateral GEPH बघा GEPH सॉरी GHF ह्या क्वाड्रिलेटरचा जर आपण विचार केला तर बघा GEHF मध्ये काय दिसतंय, आता हे जे आहे तुमचं बघा GH सॉरी GP आणि PH काय दिसते,
देअरफॉर काय दिसणार जीपी इज इक्वल टू काय दिसते पीएच आणि एक काय दिसतंय कशावरून लिहितो आपण फ्रॉम याला इक्वेशन नंबर 2 देऊन देऊ फ्रॉम टू अँड पुन्हा बघा हे जे हे याच्यासोबत झालं पुन्हा बघा ईपी आणि हा पीएफ काय म्हणून इक्वल होणार अँड ईपी इज इक्वल टू पीएफ कशावरून लिहिणार आपण ते तुझा पी जो होता काय होता पी इज अ मिड पॉइंट ऑफ लाईन कोणती होती ईएफ पी जो होता तो काय होता ईएफ चा मिड पॉइंट होता देअरफॉर मग आता जर ते मिड पॉइंट होता म्हणून हे दोन काय इक्वल झाले तर याच्यावर काय देअरफॉर बघा आता हा जर बघितला हा एक तुमचा काय झाला डायगोनल झाला हा सुद्धा काय झाला याचा ह्या क्वाड्रॅटिकचा डायगोनल झाला मग डायगोनल एकामेकांसोबत काय झाले इंटरसेक्ट झाले इंटरसेक्ट झाले म्हणजे काय झालं परपेंडिक्युलर बायसेक्टर झाले किंवा बायसेक्टर झाले मग काय लिहितात देअरफॉर अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरालेलोग्राम क्वाड्रिलॅटरल पॅराग्राम असते कधी असते इफ इट्स डायगोनल बायसेक्ट इच अदर त्याची जर डायगोनल काय असेल एकामेकाला इंटरसेक्ट करत असेल तर बघून घ्या जीपी पीएच याचे दोन भाग झाले ईपी पीएफ हे सुद्धा दोन इक्वल भाग झाले मग त्यांना काय केले पी पॉइंट मध्ये काय झाले सर्वजण काय एकामेकाला इंटरसेक्ट केले मग डायगोनल बायसेक्ट इच अदर देअरफॉर काय लिहितात तुमचा क्वाड्रिलॅटरल जीईपीएफ इज अ काय तुमच्याकडे जीई पी नाही याची एफ इज अ पॅरालेलोग्राम अशा प्रकारे आपण याला सोडवू शकतो हा झाला आपला याचा पार्ट 1 आता बघू पार्ट 2 समोर